सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा। केवायसी मुळे सरकारी लाडकींचा भांडाफोड। लुटलेले पैसे वसूल केले जाणार। लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभ लाटलेल्या बोगस सरकारी लाडक्या बहिणींचे धाबे दणाणले। कारण ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। एवढंच नाही तर लुटलेले पैसे वसूल करण्यासह वेतनवाढही रोखण्याची शक्यता आहे। मात्र कुणाची पगारवाढ रोखणार आहे पाहूया। सरकारी कर्मचारी 5,000, शिक्षक 3,000, काही जिल्हा परिषद कर्मचारी, काही पोलिसांकडूनही योजनेचा लाभ। आता राज्यात लाडकीचा लाभ लाटलेल्या 10,000 पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता विरोधकांनी मात्र सरकारला घेरलंय। सुरुवातीला नियम होता, कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेलं असताना तुम्ही मताच्या लालसेपायी लालचीपायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता। खरं तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते पाहिजे। गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्यांनी घेतलं त्यांनी नाही, ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। बोगस योजना राबवली असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। केवळ मतांच्या अनुषंगानं प्रलोभन देण्यासाठी करिताचे प्रयत्न झालेत। या सर्व अर्ज मंजूर करणाऱ्यांना कोणची कारवाई आता सरकार करते बघणं औचित्याचं ठरणार आहे। कारण सरकारने एकीकडे पैसे दिलेत तर दुसरीकडे ते लाभार्थीच नसल्याचं सिद्ध झालंय। विधानसभा निवडणुकीच्या आधी घाईघाईनं लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली। मात्र महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींची छाननी करण्यात आली। त्यात 2.5 कोटींपैकी 25 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यातही आलं। आणि आता केवायसी न केल्यानं राज्यातील जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणींचे हप्ते स्थगित करण्यात आले। मात्र योजना सुरू झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी न केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कामात हयगय केल्याबद्दल कारवाई करण्यात येणार का, याकडेही राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।